नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शास्त्री नगर अस्पताल पहुंचे भाजपा जिलाध्यक्ष नंदू परब। डॉक्टरों की सुरक्षा और सरकारी अस्पताल की मांग पर दिया जोर। शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टरों और स्वास्थ्य कर्मियों के साथ हुई मारपीट की घटना के बाद अस्पताल को लेकर सियासी हलचल लगातार तेज होती जा रही है। शनिवार को भाजपा के जिलाध्यक्ष नंदू परब के नेतृत्व में भाजपा के जनप्रतिनिधियों और पदाधिकारियों का एक शिष्टमंडल शास्त्री नगर अस्पताल पहुंचा। प्रतिनिधि मंडल ने अस्पताल प्रशासन से मुलाकात कर घटना की जानकारी ली तथा डॉक्टरों और मरीजों की सुरक्षा व्यवस्था की समीक्षा की। इस दौरान भाजपा नेताओं ने भरोसा दिलाया कि अस्पताल में बेहतर स्वास्थ्य सेवाएं और सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। भाजपा जिलाध्यक्ष नंदू परब के साथ नगर सेवक दीपेश मात्री, भाजपा गुट नेता शशिकांत कामले, नगर सेवक मोरेश्वर भोईर तथा भाजपा महिला आघाड़ी की पदाधिकारी भी मौजूद थी। शिष्टमंडल ने आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला और शास्त्री नगर अस्पताल की प्रभारी डॉक्टर सादिया पिंजारी से मुलाकात कर अस्पताल की व्यवस्थाओं और घटना के संबंध में विस्तृत जानकारी ली। अस्पताल के मुख्य सुरक्षा अधिकारी सुरेश पवार ने प्रतिनिधि मंडल को बताया कि घटना वाली रात महाराष्ट्र सुरक्षा बल के जवान अस्पताल के अंदर प्रवेश करना चाहते थे, लेकिन पुलिस कर्मियों ने उन्हें रोक दिया था। वहीं डॉक्टर दीपा शुक्ला ने जानकारी दी कि शास्त्री नगर अस्पताल में प्रत्येक माह लगभग 70 से 80 गर्भवती महिलाओं का सुरक्षित उपचार और प्रसव कराया जाता है तथा अस्पताल लगातार नागरिकों को स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करा रहा है। अस्पताल के दौरे के बाद भाजपा जिलाध्यक्ष नंदू परब ने पत्रकारों से बातचीत में कहा कि डॉक्टरों के साथ हुई मारपीट की घटना निंदनीय है। उन्होंने बताया कि घटना के बाद स्थानीय विधायक रविंद्र चौहान, नगर सेवक दीपेश मात्रे और अन्य भाजपा जनप्रतिनिधियों ने अस्पताल प्रशासन और डॉक्टरों से फोन पर संपर्क कर उनका मनोबल बढ़ाया और हर संभव सहयोग करने का आश्वासन दिया। उन्होंने कहा कि डॉक्टरों और अस्पताल कर्मचारियों की सुरक्षा के साथ साथ मरीजों को बेहतर उपचार उपलब्ध कराना भाजपा की प्राथमिकता है। नगर सेवक दीपेश मात्रे ने कहा कि मनपा द्वारा संचालित अस्पतालों और सरकारी अस्पतालों की सुविधाओं में काफी अंतर होता है। उन्होंने बताया कि भाजपा का प्रयास है कि केडीएमसी क्षेत्र में एक पूर्ण सुविधा युक्त शासकीय अस्पताल स्थापित किया जाए, जिससे नागरिकों को बेहतर और व्यापक स्वास्थ्य सेवाएं मिल सके। उन्होंने कहा कि अस्पतालों की कार्यप्रणाली को और अधिक प्रभावी बनाने के लिए मनपा में स्वास्थ्य समिति, आरोग्य समिति का गठन भी आवश्यक है। मनसे नेता राजू पाटिल द्वारा विधायक रविंद्र चौहान पर की गई टिप्पणी के सवाल पर दीपेश मात्रे ने कहा कि भाजपा शुरू से ही डॉक्टरों पर हुए हमले की कड़ी निंदा करती है और आगे भी करती रहेगी। उन्होंने कहा कि अस्पतालों में बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने और नागरिकों के हितों की रक्षा करने के लिए भाजपा लगातार कार्य करती रहेगी। आपण सगळे पाहताय की त्या दिवशी जो घडला विषय होता, त्या विषयामध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी प्रशासनाने तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय कमी आहे, काय तुटवडा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एक त्यांची बैठक घेतली, त्यांची विचारपूस केली आणि ते पुढील काळामध्ये त्या सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न करा। कसं आहे, ज्यांनी जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना भाजपा युतीचे आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमच्या युती पक्षामधील खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील योग्य ती त्यांच्यावर कारवाई करतीलच। शिवाय प्रशासनाने काय कारवाई केली तर आपण पाहिली असेल की जे सरकार म्हणून किंवा जे कायद्याने जे होतंय ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे, त्यांच्यावर केस नमूद झालेली आहे। त्यामुळे आणि शिंदे साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील आमचा त्यांचा विश्वास आहे की ते काय कारवाई करणार, पण ते इथे येऊन जर त्याविषयी काय बोलण्यापेक्षा थोडंसं आम्ही शांत बसून कसं आहे, काही अडचणी असतात, त्या अडचणींमुळेच ऍक्च्युली हे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल नाही। लोकांची मेंटॅलिटी काय होते की हे सिव्हिल हॉस्पिटल समजून ते लोक त्यांना सगळ्या सुविधा घेत पाहिजे, पण महानगरपालिकेमध्ये ज्या हॉस्पिटल काही नियम आहेत, काही त्यांची ठरलेलं आहे, लिमिटेशन आहेत, त्यामुळे
ते सगळ्या सुविधा गुन्हा लवकर कसं गुन्हा दाखल झाला ना गुन्हा ते सांगतील पण माझं असं म्हणणं आहे की त्यामध्ये की तुमचं म्हणणं असं की गुन्हा दाखल झाला नाही तर सगळं प्रोसिजर करायला थोडा वेळ लागणार. आयुक्त कुठेतरी कमी पडले नाही का या सर्व प्रकरण? आयुक्तांनी बाजूच घेतली नाही स्टाफची, त्यांना बाहेर उभं केलं. असं कसं बोला केस झालंय झालं आहे. चव्हाण साहेबांनी पत्र दिलेलं आहे कधीच दिलं म्हणजे मागच्या वर्षी मागच्या टर्मला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याची प्रोसिजर चालू आहे. अडथळा म्हणतात नेमका अडथळा सर्वांना माहितीच आहे काय अडथळा आहे सांगणं काय वेगळं वाटत नाही. आता तुम्ही सत्तेत आहात, सगळे तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र आहात, तरी विरोधकच नाही तरी अडथळा काय? मग आता नक्कीच होईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे विरोधच कोण नाही म्हटल्यावर आता अडथळा दूर होईल. आता तुमचं 100% दूर होणार. तुम्ही मध्यस्थी करणार आहात? करू ना तुमच्या साहाय्याने होईल. आम्ही बोलतो म्हणून आमचा कोणी विरोधक नाहीये कारण भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत त्यामुळे आणि शिवसेना भाजपा युतीचे 103 नगरसेवक आहेत 103 नगरसेवक त्यामुळे आम्हाला विरोधक जे आहे ते तुम्ही बघितलं असेल ते विरोधक लढले पण आणि समाविष्ट झाले पण त्यामुळे त्यांच्याबद्दल काय सांगणार त्यांना विचारा ना तुम्ही आम्हाला विचारा म्हणजे 10वीच्या प्रश्न 8वीच्या मुलांना विचारता तेव्हा तुम्हाला ही जरा थोडासा गैरसमज आहे. ज्या दिवशी घडलं त्या दिवशी स्वतः मी आणि चव्हाण साहेब आणि दीपेशजी काही गटांचे सगळे आम्ही डॉक्टरांच्या संपर्कात होतो शुक्ला मॅडम संपर्कात होतो त्यांना चौकशी केली आणि हे बोलल्यावर याचा प्रश्न नाही. पण आता सर गोष्ट घडली आहे ती अतिशय चुकीची आहे ती निंदनीय आहे पण जे नगरसेवक रमेश माताचे नगरसेवक आहेत यांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. ते तापट आहे त्यांच्याकडनं ती मोठी चूक झालेली आहे पण तेही युतीमध्ये नगरसेवक आहेत आमच्या परिवारातले आहेत. आम्ही तर नक्की समज देऊ भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की समज देऊ पण जे त्यांनी केले अतिशय चुकीचं आहे त्याबद्दल आमचा काही म्हणणं नाही. ते घडू नये. आम्ही एक परिवार म्हणून वापरत आहोत. आम्ही त्यांना समज देऊ. आता केले परिवाराच्या लोकांनी काय केले तर त्यांना तर मग शिक्षा झालेलीच आहे ना केस वाढलेलीच आहे. मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या सीएमओ आहेत सादिया मॅडम त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब मी त्याचबरोबर नंदूजी बरोबर शशिकांतजी कांबळे आमचे उपमहापौर आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचे तुम्ही पुरावे देखील मॅडमकडनं घेऊ शकता. आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. जी घटना घडली तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला. त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं. म्हणजे सूर्य असतो सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटल सारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे. आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं. तुम्हाला थोडंसं मी करेक्ट करतो की केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो तो फक्त सिव्हिल हॉस्पिटलला येतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 98,000 असतो आणि म्युन्सिपल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 60,000 असतो. तर आमच्याकडे डॉक्टर येणार कसे? जर आम्हाला दर्जा मिळाला तर आम्ही पगाराची वाढ करू शकतो आणि चांगले डॉक्टरची ते येतील ना. आणि मी तुम्हाला बघा आता आम्ही 1 तास झाला हॉस्पिटलमध्ये आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या आहेत त्या सुविधांमध्ये चांगल्या सुविधा देण्याचं काम लोकांना होतं. आपण बघत असाल तर लोकांची वर्दळ बघा आज किती आहे हॉस्पिटलमध्ये.
आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की हे हॉस्पिटलमध्ये 14 गावं 27 गावं इतकी सगळी लोक इथे येत असतात, त्यांना सुविधा देण्याचं काम मी असं नाही म्हणत की सगळ्या सुविधा चांगल्या आम्ही देतो. आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि शशिकांत कांबळेंनी डॉक्टरांना हेही सांगितलं की तुमचा जो खालचा स्टाफ आहे तो लोकांशी नीट बोलत नाही, त्यांना थोडी समज द्या आणि त्यांना थोडं लोकांशी नीट बोलायला नीट वागायला शिकवा. या सगळ्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीकडनं भविष्य काळामध्ये होणार आहे. आता मी थोडस आपल्याला याच्यातली माहिती देऊ इच्छितो की शास्त्रीनगर रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये जी मेटर्निटी सर्व्हिसेस आपण महिलांना देतो, एका महिन्यामध्ये 70 ते 80 महिलांची डिलिव्हरी आपण इथे करतो आणि मोठ्या प्रमाणात जे प्रेग्नन्सी रिलेटेड पेशंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येत असतात आणि आपली पहिली प्रायोरिटी ही वॅक्सिनेशन्स, मेटर्निटी सर्व्हिसेस आणि साथीचे रोग ही म्युन्सिपल हॉस्पिटलच्या मेन याच गोष्टींची सुविधा देण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि बाकीच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत सिव्हिल हॉस्पिटलने द्यावा म्हणून आमची मागणी सिव्हिल हॉस्पिटलच आहे. सगळ्यात मोठी मागणी आमची आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची मागणी आमची मान्य करा. आत्ताच आयुक्तांशी आमचं बोलणं झालंय, 24 तास पोलीस संरक्षण हॉस्पिटलमध्ये असणार आहे. आता बाहेरची जी केबिन आहेत त्या सगळ्या इलिगल केबिन तोडण्याचं काम आज होणार आहे आणि तिथे लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची केबिन तयार होणार आणि तिथे सुरक्षा रक्षक आम्ही पालकमंत्र्यांची सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मिळून भेट घेऊ आणि त्यांना सांगू लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला द्या, जेणेकरून लवकरात लवकर पालकमंत्री साहेब देतील आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल. त्यांच्या परिवाराबरोबर आमची सहानुभूती भारतीय जनता पार्टी म्हणून आहे, त्यांना लवकरच आम्ही भेटू. आणि कसं आहे या सगळ्या घटनेने साहजिक आहे की माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, माणूस थोडा डिप्रेशन मध्ये देखील जातो. या डॉक्टरला आम्ही भेट घेऊ आणि त्यांचं सांत्वन करण्याचा आम्ही प्रयत्न. आसपास महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तसा पत्रव्यवहार केलेला आहे या डोंबिवलीचं ठाण्याच्या धर्तीवर सिव्हिल हॉस्पिटल व्हावं. आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांची लोक असतील माहिती म्हणून आम्ही नक्कीच आता मुख्यमंत्र्यांकडे तो पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कसं होईल याकरता आम्ही प्रयत्न करू. आणि राहिला दुसरा गोष्ट, आता तुम्ही जे विचारलं की आरोग्य समिती 2005 पर्यंत महानगरपालिकेमध्ये आरोग्य समिती असेल, बांधकाम समिती असेल, झोपडपट्टी पुनर्विकास वगैरे या सगळ्या समिती वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे आता आमची प्रामुख्याने मागणी असणारी दिग्गज जे आहेत, मी आहेत, नंदू परब साहेब आहेत, नंदताई किंवा सगळे नगरसेवक आहेत आमचे मोरेश्वरचे आहेत, मंदार आहे, आम्ही सगळेजण ऐकताना आज भेटणार आहे. आज किंवा उद्या जसं वेळ भेटेल तेव्हाच भेटणार. आणि प्रामुख्याने आरोग्य समिती सभापती किंवा आरोग्य समिती या महापालिकेत लवकरात लवकर निर्माण व्हावी याकरिता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुढाकार घेणार आहोत. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.